आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार रणबीर कपूर यांच्यावर आरोप आहे की हे खूप खोडकर आहेत. रणबीर, तुमचा शाळेचा रेकॉर्ड मी पाहिला. पहिलीपासून ते 12वी पर्यंत प्रत्येक वेळी शेवटून नंबर 3. वेल माहीत नाही काय तुम्ही मस्करीत टाळ्या वाजवत आहात की मला सपोर्ट करत आहात. परंतु मी शाळेमध्ये इतका हुशार नव्हतो. मला जास्त करून स्पोर्ट्समध्ये आवड होती, फुटबॉल खेळण्याची आवड होती. मी कधी फेल नाही झालो, पण हो क्लासमध्ये जे लास्ट 3 येत होते त्यात माझी स्पर्धा चालायची. टॉप 3 नाही, बॉटम 3 मध्ये. इतक्या खोड्या करायचात की दर काही दिवसांनी तुमच्या आईला स्कूलमध्ये बोलवायचे प्रिन्सिपल. हो, ते आय थिंक ते माझ्या आईचे खूप मोठे फॅन होते. त्यामुळे ते खूप जेव्हा कधी माझं रिपोर्ट कार्ड यायचं एका वर्षामध्ये 3दा आणि मला माहीत असायचं की त्या दिवशी आई रडणार आहे आणि मला कायम घाबरवायची की यावेळी मी बाबांना रिपोर्ट कार्ड दाखवणार आहे. तर मी बाबांना खूप घाबरायचो लहानपणी. तर मी सुद्धा रडायला लागायचो, "नाही, नाही, प्लीज मी आणखी अभ्यास करेन, आणखी चांगलं करेन. मी आजपासून आतापर्यंत होमवर्क करायला सुरू करतो." एका टीचरने सांगितलं की तुम्ही टीचरचा स्कर्ट वर करून नाही, बघितलं. नाही. असं नाही आहे. कसं आहे की सर, त्या माझ्या फर्स्ट स्टँडर्डच्या टीचर होत्या. तर एक ख्रिश्चन लेडी होत्या. बाकी सगळ्या टीचर्स साडी नेसून यायच्या. तर या एकच कारण या ख्रिश्चन लेडी होत्या तर त्या स्कर्ट घालून यायच्या. तर मी खूप लहान होतो. मी साधारण 5-6 वर्षांचा होतो, 4 वर्षांचा होतो. तर तेव्हा क्लास चालू असायचा. तर त्यांचा टेबल जो होता तो खूप उंच होता आणि त्या जेव्हा बसायच्या तर त्यांचे पाय दिसून यायचे. तर मी आणि माझा एक मित्र होता, तो ॲक्चुअली खूप खोडकर होता. तो मला एन्करेज करायचा, "चल, चल, चल." तर तिथे बसून त्यांचे पाय बघत असायचो. परंतु मी सर, मी फक्त पाहिलंय, मी ना हात लावला ना मी पाहणं क्राईम नाहीये सर. तुम्ही कुठल्याही च्या पुस्तकांमध्ये पाहाल तर म्हणजे मी तुम्हाला लहानपणापासूनच माहित होतं की इतकं केलं तर क्राईम होणार नाही. असं नाही. आय थिंक हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्याला लॉ माहीत असावा. आपण वी शुड फॉलो द लॉ. तर आय स्टार्टेड फॉलोइंग द लॉ व्हेरी अर्ली, बट आय स्टार्टेड डुइंग रॉंग थिंग्स इन माय ओन वे सर. सो एक खोडी ही मी ऐकली की तुमच्या वडिलांचं आफ्टर शेव जे होतं ते पूर्ण प्यायलात तुम्ही. हो. काय होतं की जेव्हा स्पेशली आपण सगळी मुलं जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला खूप घाई असते मोठे होण्याची. आपल्याला शेव्ह करायचं असतं, लगेच करायचं असतं. तर मी वडिलांना पाहायचो शेव्हिंग नंतर ते खूप सारं आफ्टर शेव्ह टाकून असं चेहऱ्यावर मारायचे. तर मला वाटायचं की ते प्यायचे ते. तर मी एक दिवस बाथरूममध्ये जाऊन त्यांची संपूर्ण बॉटल प्यायलो. तर मी तर पास आउट झालो. मला माहीत नव्हतं काय झालं. आफ्टर शेव्ह इज व्हेरी पंजंट. तर मला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. मग मी ते पाईप वगैरे टाकले माझ्या हातमध्ये, काढलं आफ्टर शेव्ह. बट नंतर आता मी बसलोय तुमच्यासमोर, मी मेलो नाही. बट खूप मूर्खपणाची गोष्ट केली होती मी. आणि मी हे सुद्धा ऐकलंय की तुमचा हा छंद होता डेड लोकांशी बोलण्याचा, मृतदेहांशी बोलण्याचा. नाही. तो मी नव्हतो. काय होतं की एक खूपच म्हणजे इमॅच्युरिटी होती माझी, की मला असं वाटायचं की हिटलर माझ्या खोलीमध्ये बसलाय आणि मी हिटलरशी बोलायचो. तो पॅन्टमध्ये बसलाय आणि तो माझ्याशी जर्मनमध्ये बोलत आहे आणि मी त्यांच्याशी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलतोय. बट हा बालिशपणा होता सर. अशी काही मोठी गोष्ट नाही. चला, बालिशपणाच्या गोष्टी मी सोडतो. जेव्हा कॉलेजमध्ये गेलात तेव्हा 3 वर्षांमध्ये तुमची अटेंडन्स 2%. हो सर. आणि प्रत्येक जेव्हा नवीन सिनेमा यायचा तेव्हा आपल्या आईबरोबर फर्स्ट डे, फर्स्ट शो. हो सर. ते ॲक्चुअली ते माझ्यासाठी सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशन होतं. जाऊन सिनेमे पाहणं. जसं तुम्हाला माहिती आहे की मी फिल्म फॅमिलीमध्ये वाढलोय. तर लहानपणापासूनच वातावरण सिनेमांचं होतं ते तेच माझ्यासाठी रिअल लाईफ होतं. म्युझिक सेटिंग किंवा डिरेक्टर्स यायचे. मी माझ्या वडिलांना पाहायचो सिनेमांमध्ये. आईचे सिनेमे मी जास्त पाहत नव्हतो. मला थोडी म्हणजे एम्बॅरसमेंट होते. परंतु तर जेव्हा सिनेमे यायचे की माझ्यासाठी खूप मोठी एक गोष्ट की एक्सपिरियन्स होता. मी ऑडियन्सप्रमाणे त्यांच्याबरोबर बसून शाहरुख खान किंवा सलमान खान किंवा आमिर खानचे सिनेमे जेव्हा पाहायचो तेव्हा मला खूप छान वाटायचं. मी वाट बघायचो की शुक्रवार कधी येईल आणि हा सिनेमा कधी रिलीज होईल. आणि ते सिनेमे बघता बघता तुम्ही काही शिकलात का? तुम्ही सांगा, ठीक-ठाक करताय का सर? माहीत नाही काही शिकलो का? परंतु पण हां, मी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे 25 वेळा पाहिला आहे थिएटरमध्ये. तर घरी जाऊन तीच म्हणजे त्यांची जी स्टाईल होती, ते जे कूल नाही काय
त्यांचा एक जो शर्ट होता तो असा बाहेर लटकायचा, त्यांचं जे जॅकेट होतं, त्यांची जीन्स बुटाच्या आत असायची. तर मी तसं आय यूज्ड टू ट्राय अँड बी लाइक हिम. खूप खूप वाईट होतो. परंतु ते खूप लवकर सुरू झालं. पण तुम्ही ऍक्टिंग थोडी उशिरा सुरू केली. कारण लोक विचारायचे हं. तुमच्या आई वडिलांना की तुमचा मुलगा केव्हा ऍक्टर बनेल. हो, काय झालं की सर जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझे जे ग्रँडफादर आहेत श्री राज कपूर त्यांना एक टेलिग्राम आला होता कुठल्यातरी डिस्ट्रिब्युटरकडून की वी वेलकम अनदर ॲक्टर टू द फिल्म इंडस्ट्री. तर आय थिंक आधीपासूनच लोकांना वाटलं होतं की हा मोठा होऊन ॲक्टर बनेल. तर जेव्हा मी साधारण 18 किंवा 19 वर्षांचा होतो, खूप सारे फिल्म्स ऑफर्स यायला लागले. तर माझ्या वडिलांना वाटलं की याचं डोकं फिरेल आणि हा खूप लहान आहे. आधी शिक्षण घेतलं पाहिजे. एक चांगलं शिक्षण मिळवावं, अमेरिकेला जावं, फिल्म मेकिंग जर शिकायचं असेल, ॲक्टिंग शिकायची असेल तर त्याने करावी. आणि मला आधीपासूनच वाटायचं की मी ॲक्टर बनायच्या आधी मी सिनेमामध्ये एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करावे. आणि संजय लीला भंसाली माझे फेव्हरेट डायरेक्टर होते. त्याच दरम्यान मला खूप मोठ्या लोकांकडून ऑफर्स येत होते, खूप मोठ्या डायरेक्टर्सकडून ऑफर येत होते. मला केवळ संजय लीला भंसालींबरोबर काम करायचं होतं. तर मी एक प्लॅन बनवला की मी एक बॉम्बे जाऊन संजय लीला भंसालीजींना असिस्ट करेन आणि मी प्रयत्न करेन की त्यांना मी खूप आवडेल. म्हणजे ते माझ्या पहिल्या सिनेमासाठी म्हणजे माझा पहिला सिनेमा ते डायरेक्ट करतील. असं झालं जेव्हा मी गेलो त्यांच्याकडे एक रिझ्युमे घेऊन, थोडेफार नाटक केलं आहे, मी तुम्हाला असिस्ट करू इच्छितो आणि खूप शिकायचं आहे तुमच्याकडून. तर ते म्हणाले की तू एक ॲक्टर आहेस आणि तू ॲक्टिंग करायला पाहिजे तू. माझ्याकडे एक सब्जेक्टसुद्धा आहे. तर ती माझी पहिली सायनिंग तीच झाली, जेव्हा मी एक असिस्टंट डायरेक्टरच्या नात्याने गेलो. तर डायरेक्टरला कसं पटवायचं असतं हे तुम्ही खूप लवकर शिकला हो सर, होतात. सगळ्या लोकांना कसं पटवायचं हे मी लवकर शिकलो आहे सर. अच्छा, मुलींना कसं पटवायचं हे सुद्धा शिकला. ते 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 मी शिकलो नाही सर. कुठेतरी आतमध्येच ते काही जीन्समध्ये होतं. आय जस्ट वॉन्ट टू आस्क की लग्नाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? लग्नाबद्दल माझ्या लग्नाच्या बद्दल एक महत्वाची गोष्ट आहे. एक मुलगी मिळायला हवी. जेव्हा मुलगी मिळेल, जेव्हा प्रेम होईल, तेव्हा मी लग्न सुद्धा करेन. असं नाही की म्हणजे मला तू 3 वर्ष. रेडी आहेस? सॉरी, रेडी आहेस तू लग्न आय एम करायला? रेडी. पण असं नाही की मी लुकिंग फॉर इट, की मला आत्ताच लग्न करायचंय आणि मी उतावळा झालो आहे. परंतु जेव्हा प्रेम होईल, तेव्हा लग्न सुद्धा होईलच. हाय पण रणबीर, आय एम चारू. हाय तू चारू. लव्ह मॅरेज करशील का अरेंज मॅरेज? मी लव्ह मॅरेज करेन आणि ते अरेंज करेन म्हणजे माझ्या पेरेंट्सना सुद्धा ती आवडेल. ती खूप महत्वाची ओके. गोष्ट आहे ना.